95-96 मध्ये माझं 9वी पास झाली होती. अर्धवट शिक्षण अपुरं राहिल्यामुळे बाबा जुन्या विचाराचे होते, त्याच्यामुळे माझं शिक्षण अपुरं राहिलं होतं. पण मनात कुठंतरी असं वाटायचं की काहीतरी आपण शिकलं पाहिजे बा. नेहमी मी म्हणायची मुलीला की सगळ्या म्हणजे दीनदयालमध्ये जेव्हा आमचा परिचय होतो, बैठक होते, तेव्हा मग सगळ्याजणी परिचय देतात. पण माझ्या मनात कुठेतरी खंत होती की ह्या सगळ्या बा ग्रॅज्युएट सांगते, कोणी BA सांगते, कोणी 12वी सांगते, पण मला खूप वाईट वाटायचं की मी 9वी पास आहे बा म्हणून. मला कुणी काही म्हटलं नाही, पण माझ्याच मनात एक असा विचार झाला की आपणही काहीतरी केलं पाहिजे. मग आमच्या एका सरांचं मार्गदर्शन घेतलं मी, रवी सरांचे. त्यांना म्हटलं, सर की 10वीचं कुठंतरी काही होऊ शकते का? तर ताई म्हणे, असं आहे म्हणे, शिक्षण तुम्ही केव्हाही घेऊ शकता, प्रयत्न केले तर होऊ शकते म्हणे. मग मी इकडच्या शाळेमध्ये ॲडमिशन करायला गेली, पण मला निष्फळ आलं. माझी ॲडमिशन कुठंच नाही झाली. शेवटी मी एक निर्णय घेतला. ज्या शाळेमध्ये मी शिकली त्या शाळेमध्ये गेली आणि त्या शिक्षकांना विचारलं, कसं मी काय करू? तर त्यांनी मला सांगितलं की इथे तरी शाळा आहे बा, तिथं तुमची ॲडमिशन होऊ शकते. मग मी गुलाम आझाद या शाळेमध्ये गेली आणि त्या मॅडमनी माझी ॲडमिशन घेतली. मग प्रश्न होता अभ्यासाचा, पण विषय कसा होता, मला जॉबही पाहायची होती आणि घरही सांभाळायचं होतं. मग काय करायचं अशा व्यवस्थेत? मग मी काही YouTube चॅनलचा वापर केला. 2020 वाचली. काही माझ्या मुलींचे जुने पेपर होते, त्याच्यावरून मी अभ्यासक्रम सुरू केला आणि 57.20% मी पास झाली. आणि याच्यामध्ये माझ्या दीनदयाल संस्थेने माझी फार मदत केली. त्याच्यामध्ये कसं झालं की आधी पण मी उमेदमध्ये काम करत होती 2,500 पगारावर. पण विषय असा होता की माझ्या घरी खूप हालाखीची परिस्थिती निर्माण झाली. माझ्या घरच्यांना अटॅक आला होता आणि मी कर्ज उमेदचं घेतलं होतं आणि त्याच्यामुळे मला अत्यंत कामाची गरज होती. तर मी सरांना म्हटलं, सर मला कुठेतरी स्वयंपाकाचा वगैरे जॉब लागेल का? तर सर म्हणे, ठीक आहे, सांगतो ताई म्हणे तुम्हाला. पण त्यांनी अचानक मला दीनदयालचा निरोप दिला की ताई म्हणे, तुम्ही दीनदयालमध्ये काम करू शकता का म्हणे. मग मी विचार केला की होऊ शकते जाऊ. मग मला 3 महिन्याच्या बेसवर त्यांनी घेतलं. पण कुठंतरी अट होती शिक्षणाची, कारण कुठे शिक्षण म्हटलं की ग्रॅज्युएशन पाहिजे आणि मी खूप कमी शिकले असल्यामुळे आणखी माझ्यामध्ये जिद्द झाली की आपल्याला 3 महिन्यानंतर काढलं तर मग काय करावं. पण माझ्या कामाचं स्वरूप पाहून त्यांनी मला आणखी 1 वर्ष ठेवलं. मग मी निर्णय घेतला. संस्थेच्या लोकांना सांगितलं की मला शिक्षण करायचं आहे बा म्हणून. त्यांनी पण माझी मदत केली आणि 10वी मध्ये माझी ॲडमिशन झाली. मार्गदर्शन झालं त्यांचं. सुट्ट्या पण दिल्या मला वेळोवेळी. त्यांनी पेपरच्या वेळेस त्यांनी सुट्ट्या दिल्या आणि माझं 1 रुपयाचं पण पगारामध्ये त्यांनी कपात नाही केली. तर अशा परिस्थितीने मी 10वी काढलं. पण विषय कुठे होता, पण एक असं वाटलं आणखी की काहीतरी आणखी केलं पाहिजे आपण. माझ्या घरचे तर शेती सांभाळत होते, त्याच्यामुळं त्यांचा वेळ त्यांना कमी पडत होता. मला सपोर्ट कोणाचाच नव्हता. मग माझी मुलगी माझ्या हाताशी आली आणि तिला मला खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं, मार्गदर्शनही केलं. तिचे जुने पेपर कसा अभ्यास करायचा, काय करायचा, कसे पेपर सोडवायचे, हे खूप तिने मार्गदर्शन केलं. एवढंच नव्हे तर आताच्या मुलींना पालक गाडी शिकवतात, पण मला माझ्या मुलीने गाडी शिकवली. त्याबद्दल माझ्या मुलीची पण मी खूप ऋणी असल्यासारखी आहे आणि दीनदयाल संस्थेची पण मी खूप ऋणी आहे. माझं नाव राधिका विनोद कोठाडे. मी आता 11वीची परीक्षा देऊन नुकतीच 12वी दिली आहे. तर मी माझ्या आईला नेहमीच म्हणत होती की 10वीची परीक्षा दे. तर तिने दिली आणि ती 57.20% पास पण झाली. आणि जे मी तिला सांगितलं होतं यूट्यूबवर लेक्चर कर, तिला माझे नोट्स दिले, ते करून तिला चांगले टक्के मिळाले. माझं एवढे मी काय म्हणते, माझ्या घेतलेल्या परिश्रमाचं फळ मिळालं.